दुर्गाज किचनमध्ये आज आपण उपवासाची चकली पाहणार आहे। याचा आकार पहा, याचे काटे पहा आणि हा आवाज तर तुम्ही ऐकाच। अगदी अप्रतिम याचा कुरकुरीतपणा आहे आणि हे फ्राय केलेली म्हणजे तेलात तळलेली चकल्या आहेत। ह्या आहेत तेवढ्याच क्रिस्पी, तेवढ्याच खुसखुशीत बनतात आणि खायला अप्रतिम लागतात। काही काही जणांना चकलीमध्ये असा उभा शाबू किंवा असं भगर असलेला आवडत नाही, त्यासाठी ही नवीन डिश खास तुमच्यासाठी। चला तर चालू करूया। या ठिकाणी मी ना भगर घेणार आहे। आता याचं भगरीचं प्रमाण कसं, जसं आपण भाकरीसाठी वापरतो ना, 3:1 प्रमाण असं घेणार आहे। 3 वाटी सेम एकाच वाटीनं 3 वाटी आपण भगर घेतली आणि त्याच वाटीनं आपल्याला हा शाबू पण घ्यायचा आहे। आता या शाबूला आपल्याला लालसर गरम करायचं आहे, पण भगरीला गरम नाही करायचं। इकडं आपण एका कढईमध्ये ना हा शाबू गरम करण्यासाठी ठेवू, एकदम मंद आचेवर। तोपर्यंत या भगरीला आपण वाटून घेऊ। एकदम बारीक पावडर आपल्याला वाटायची आहे। दुसऱ्या गॅसवर आपण बटाटे उकडण्यासाठी ठेवत आहेत। कुकरमध्ये पाणी घेतलं, त्याच्यावर एक कढई ठेवली आणि एक रिकामं भांडं घेऊन त्याच्यामध्ये या बटाट्याच्या फोडी करून आपण हे बटाटे उकडण्यास ठेवणार आहे। पाण्यात बटाटा कधीच नाही ठेवायचा, नाहीतर पाणी पिऊन घेतो तो बटाटा आणि चिकट बटाटा बनतो। आपल्याला ना असा खुसखुशीत बटाटा पाहिजे। आपली इकडं पावडरही वाटत आहे आणि इकडं आपला शाबूही छानसा लालवट होत आहे। खाऊन पाहायचा, जेव्हा आपण दाताखाली शाबू ठेवतो ना, ते पाहायचं की तो टणक बनतो का। शाबू आपला छानसा असा लालवट भाजल्यानंतर त्यालाही आपण मिक्सरमध्ये असं दळून घेतलेलं आहे। जे काही क्रम्स राहतील ते घ्यायचं नाही, सर्व पीठ आपण एकजीव करू। आता याच्यामध्ये भगरीचं पीठ आणि शाबूचं पीठ दोन्ही आहेत। आता ज्या वाटीनं आपण भगर आणि शाबू घेतलं होतं ना, 4 वाटी म्हणजे 3 वाटी आपण भगर घेतली आणि 1 वाटी शाबू घेतला, तर ते 4 वाटी आणि वरी एक्स्ट्राचं 1 वाटी असं आपल्याला 5 वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी आपण गरम करायला ठेवू, तोपर्यंत आपले बटाटे शिजलेले आहेत, त्यालाही काढून घेऊत आपण एका साईडला ठेवू, तोपर्यंत ते थंड होतील। हे पाण्याला छानशी उकळी आली ना, याच्यामध्ये 1-2 चमच्यानं उपवासाचं मीठ आणि 1 चमचाभर या ठिकाणी तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे जर तुमच्या भागात खात असतील तर टाका, नाही तर अवॉइड केलं तरी चालेल। आणि या ठिकाणी ना एका डिशच्या साहाय्यानं किंवा असं हातानं, मला तर हातानं सोपं जातं हे पीठ टाकायला, म्हणून मी हे असं हातानं त्या गरम पाण्यामध्ये पीठ टाकत आहे आणि दुसऱ्या हातानं कंटिन्यू हलवायचं आहे। ह्याच्यामध्ये कंटिन्यू हलवायची प्रोसेस चालू ठेवा, ह्याच्यामुळे गुठळ्या होत नाहीत। आपण जर हलवण्याचं म्हणजे स्पीड जर कमी जास्त केली ना, तर लगेचच याला गुठळ्या व्हायला चालू होतात। आणि सर्व पीठ ना थोडं 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 करून आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। अगदी इझीमध्ये ही पीठ याच्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि ज्यावेळेस आपल्या हाताला पीठ असं हे जे आपण पीठ बनवलं आहे ते घट्ट लागायला जातं ना, म्हणजे याचा अर्थ की आता आपलं या कढईतलं पाणी संपत आलेलं आहे। त्या टाईमाला हे पावडर घालायची आपण बंद करणार आहेत। आता उगी थोडीशी पावडर माझ्याजवळ राहिली आहे। जर आपण एखादा आणखीन अर्धा कप किंवा अर्धी वाटी पाणी टाकलं असतं तर तीही पावडर याच्यामध्ये बसून गेली असती, पण माझ्या हाताला ना पीठ घट्टसं लागत होतं। त्या टाईमाला मी बंद केलेलं आहे। एक प्लेट ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं, जेणेकरून जर मला असं वाटलं की या पिठाला थोडंसं पाण्याची गरज आहे तर मी ते गरम झालेलं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे राहिलेलं पीठ मी ठेवून देते। बटाटे छानशी आपले थंड झाले, त्याला छानसं आपण ना खिसणीवर घासून घेतलं। आता प्रत्येक कमीत कमी याला 10 मिनिट आपल्याला वाफवावं लागतील। प्रत्येक 2-3 मिनिटाला मी असं झाकण काढून ना हे पूर्ण एकजीव करून घेत होते, मिक्स करत होते। आता याच्यामध्ये आपण हे बटाटे घालू आणि हे बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊ, पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आणि आता या ठिकाणी एक आपण ग्लास घेणार आहेत। जर बटाट्यामध्ये काही लोम्स किंवा याच्यामध्ये काही गाठी तर शक्यतो नाहीतच, आपल्या खूप छान हे मिक्स झालेलं आहे। तर आपण असं ना हे ग्लासच्या साह्याने याला मॅश करून घेणार आहेत। सर्व प्रोसेसमध्ये मी लहान गॅसच ठेवलेला आहे। गॅसची आच थोडीही हाय केली नाही, मंद आचेवर सगळं काही करायचं आहे, जेणेकरून आपलं खालचं करपणार नाही आणि याला छानशी वाफी बसेल। हा मी एक अंजलीचा शेवगा घेतला आहे, तुमच्याजवळ साधाही शेवगा असला तरी चालेल। आता मी हे कढई खाली काढून दाखवते तुम्हाला। आपल्याला वरच्या पाण्याची जराही गरज नाही पडली। छानसा आपला ना हा कणकेचा गोळा तयार होतो, म्हणजे याचा अर्थ की आपलं
पूर्ण पीठ शिजलेले आहे, सुंदर शिजलेलं आहे, एकजीव झालेला आहे. आता याला या अंजिलीच्या शेवग्यामध्ये ना एका चमच्याच्या सहाय्याने प्रेस करून घालू, जेणेकरून की आपल्याला याच्या चकल्या पाडता येतील. छानसे याला ना आपण याचं ढक्कन लावून घेऊ आणि खूप गरम असतं. साईडला एखादा कपडा पकडून तुम्ही हे प्रेस करून याच्या चकल्या छानशा पाडा. पाहिलं का याचा आकार आणि याला काटे किती सुंदर सुटले आहेत. म्हणजे आणि हे तुटणं गेलेलं आहे आपलं पीठ. म्हणजे पीठ अगदी आपलं मऊसर, सुंदर आणि चांगलं शिजलेलं आहे. याचे काटे पहा तुम्ही. आता याच्यामध्येच हे असं ना तुम्ही लांब आकाराच्याही करू शकतात, म्हणजे उभ्या, कारण एकदम हे असे लहान लेकरांना स्टिक पण खायला आवडते. असे दोन्ही प्रकारचे आपण या चकल्या करणार आहोत. आता चकल्या करताना ना आपण ना एकदम स्लो फ्लेमवर आपलं हे पीठ तर ठेवलंच आहे, पण काही वेळानं ना हे पीठ थंड व्हायला लागतं. तर साधं नॉर्मल पाणी आपण एका साईडला घालायचं आणि जेणेकरून त्याच्या वाफेनं ते बाजूचं पीठ आहे ते गरमच राहील. याला 4-5 दिवस छानसं उन्हामध्ये आपण वाळवून घेतलं आहे. आता हे रेडी झाली आहे आपल्याला खायला. कोण कोण असंच कच्चं खातं. आपण तेलात त्याला फ्राय करून तुम्हाला दाखवते. अप्रतिम झाली आहे, छान फुगतेही आहे आणि ठिसूळपणा तर तुम्ही मगाशी ऐकलाच आहे. एकदम क्रिस्पी, एकदम सुंदर झालेलं आहे. आणि जर आपण हे शाबूचं जर केलं ना तर दातात एक शाबू अडकतो, पण हे बिलकुल नाही अडकणार. करायला अगदी इझी आहेत. काटेही खूप सुंदर याचे सुटलेले आहेत. याचा आवाज तर तुम्ही पहा, अगदी क्रिस्पी. याला म्हणजे खूपच नाजूक आणि सुंदर आपल्या ह्या काटेशेव झालेल्या आहेत किंवा चकल्या झालेल्या आहेत उपवासाच्या. ह्या नक्की करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही चकली बनवा, याची रेसिपी ट्राय करा. मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.